राणे हे इतके मुरब्बी राजकारणी आहेत. गेली 30-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पिताजींच्या अनुभवाचा पण लाभ नितेशना होणार आहे. आणि त्यामुळे या खात्याचाही वापर करून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिरकाव करायचा, उदय सामंतांच्या वर्चस्वाला छळ देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणे हे उघड आहे. राणेंच्या चिरंजीवांकडून अशी एक टिप्पणी केली होती की आता सगळा हिशेब चुकता केला जाईल. हा हिशेब चुकता करण्याचा जो विषय होता तो आता सुरू झालेला आहे आणि तो आता जास्त प्रभावीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होईलच. पण त्याच्यावर राणे खासदार हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून आहे आणि त्यामुळे खासदार या नात्याने ते आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं चांगल्या तऱ्हेने वर्चस्व वाढवण्याचा, प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. रत्नागिरी जिल्ह्यात त्या मानाने भाजपचं बळ अतिशय कमी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी भाजपला बळ वाढवायचं असेल तर त्यासाठी रवींद्र चव्हाण कशा तऱ्हेने आपल्या पदाचा वापर किंवा उपयोग करून घेतात हे पण पाहावं लागेल. एक अलीकडची चर्चा आपण सगळेजण ऐकतोय की राजन साळवी हे कदाचित भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. तशा काही घडामोडी खरंच घडल्या तर तो एक मोठा फायदा भाजपला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः आपला हातपाय पसरायला होणार आहे. भाजपची नक्की मनीषा आहे की रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग जिल्हा असो, कोकणामध्ये उद्धव ठाकरे असो त्या अगदी 29च्या निवडणुकीपर्यंत पाहिजे तर कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा छळ देण्याच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी मोर्चे बांधणी केली तर आश्चर्य वाटायला. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कोकणामध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर बरीच मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळते. कोकणातले अनेक नेते जे आता उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याशिवाय मंत्रिमंडळ वाटपामध्ये जे काय मंत्रिमंडळाचं खाते वाटप कोकणातल्या नेत्यांना झालेले आहे त्यानंतर असं दिसतंय की एक प्रकारे राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न या कोकणामध्ये केलेला आहे. कोकणामध्ये जर का दिग्गज नेत्यांची नावं काढली तर त्यामध्ये सामंत बंधू, राणे बंधू आणि कदम पिता पुत्र यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. या तिघांच्या भोवती कोकणातलं राजकारण हे प्रामुख्याने फिरतं आणि आता मंत्रिमंडळातल्या खातेवाटपानंतर कोकणात भाजप मुसंडी मारण्याचा प्रयत्न करते का? उद्धव ठाकरे यांची कोकणातली जी ताकद आहे ती कमी होतीये का? आणि भाजप कोकणामध्ये हातपाय विस्तारताना हा जो थेट धोका आहे तो कुठेतरी शिवसेनेला म्हणजे शिंदे आणि ठाकरे दोघांच्या शिवसेनेला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी, या सगळ्या मागचं राजकारण समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. तुम्ही कोकणातच असता आणि कोकणातल्या सगळ्या राजकीय घडामोडींचा तुम्ही जवळपास 2-2.5 दशकांपासून बारकाईने अभ्यास करताय. मला पहिल्यांदाच तुम्हाला हे विचारायचं आहे की जर का कोकणातली आत्ता परिस्थिती जर का बघितली तर त्यात कुठं असं चित्र दिसतंय का की एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा कोकणामध्ये आता भाजप हातपाय पसरतय आणि कुठेतरी शिवसेनेची ताकद जी आहे ती क्षीण होताना दिसते? हो रोहित, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच हे वातावरण इकडे तयार व्हायला लागलेलं होतं. त्यावेळेला जी काही राजकीय फेरजुळणी गेल्या 2-2.5 वर्षात झाली त्याचा परिणाम कोकणात होणार हे आधीपासून अंदाज होता. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने उदय सामंत यांच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या तऱ्हेने आपला विस्तार वाढवला. उत्तरेला रत्नागिरी जिल्ह्याचा रामदास कदम त्यांच्यामध्ये सहभागी होते आणि खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दीपक केसरकर हा एक बिनीचा शिलेदार त्यांचा म्हणता येईल असे या ह्याच्यामध्ये सहभागी होते. या पक्षात माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे आमदार चिरंजीव नितेश हेही होते आणि या पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की नारायण राणेंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी विजय मिळवला आणि तिथूनच या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे, जी अखंडित शिवसेना 2.5 वर्षापूर्वी होती, तिची जी ताकद होती ती वेगाने उतारायला लागलेली आहे. या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात एकेकाळी त्यांचे 5 पैकी 4 आमदार होते, त्यापैकी आता फक्त भास्कर जाधव एकमेव आमदार शिल्लक आहे आणि खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभव नाईक हे एकमेव आमदार होते. त्यांचा या निवडणुकीत राणे यांच्या थोरल्या चिरंजीवांनी पराभव केलेला. त्यामुळे ही केवळ क्षीण झालेलं नाही तर मोठ्या प्रमाणात आकुंचित होत चाललेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भविष्यातलं राजकारण पाहता त्यावर आणखी परिणाम होण्याची चिन्ह दिसतात. या या अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे कदम जे दापोलीतले आमदार आहेत आणि त्यांचे वडील रामदास कदम हे शिवसेनेचे मोठे नेते होते. त्यांना एक राज्यमंत्रीपद मिळालेले आहे. दुसरीकडे उदय सामंत यांनी उद्योग मंत्री आहेत, ते म्हणजे उद्योग खात्यासारखं मोठं आणि महत्वाचं खातं आहे सामंतांकडे. कदम आणि सामंत यांच्यामध्ये नेमका काय सत्ता संघर्ष आहे आणि मंत्रिपदाच्या या सगळ्या खेळामुळं कुठेतरी पूर्वी सामंतांची जी ताकद निर्बंध होती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याला कुठेतरी पायबंद बसलाय का? तो पायबंद नक्की बसलाय किंवा बसणार आहे भविष्यामध्ये. अर्थात हे पाहणं फार रंजक ठरणार राजकीय दृष्ट्या की रामदास पिता पुत्र कशा तऱ्हेची खेळी करतात.
कारण तसं पाहिलं तर रामदास कदम यांचं जवळजवळ गेली 3 दशकं उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे. खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर काही प्रमाणात या 9 पैकी 4 तालुक्यांमध्ये रामदास कदम आणि अखंडित शिवसेना आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेची मक्तेदारी होती. 2.5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की जे काही घडामोडी झाल्या त्यामुळे त्या मक्तेदारीला थोडा पायबंद बसला. तरी पण रामदास कदम हे शिंदे यांच्या बरोबर सहभागी झाल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा ते सत्ताधारी गटामध्ये राहिले आणि त्यांनी त्यांचे चिरंजीव जे आमदार पुत्र होते त्यांना चांगल्या तऱ्हेने त्यामध्ये पुढे आणण्याचा प्रयत्न गेले 2.5 वर्ष चालवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आता ते स्वतः राज्यमंत्री का होईना झालेले. याचा परिणाम नक्की रत्नागिरी जिल्ह्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गेली जवळजवळ 7-8 वर्ष म्हणजे जेव्हा अखंडित शिवसेना होती तेव्हाही आणि त्यानंतरची गेली 2.5 वर्ष अशी 7.5 वर्ष उदय सामंत हे एकमेव शिवसेनेचे मंत्री आणि या जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव निश्चितपणे संबंध जिल्ह्यावर होता. पालकमंत्री म्हणून त्यांची गेल्या 2.5 वर्षामध्ये जास्त चांगली पकड बसलेली होती. त्यांचे थोरले बंधू किरण सामंत जे आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत आमदारही झालेले आहेत ते यामध्ये त्यांच्या पाठीशी होते. आणि त्यामुळे त्यांची एक प्रकारची तुम्ही म्हणाल तो अगदी योग्य शब्द की अनिर्बंध अशी सत्ता या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होती. त्याला नक्की आता खीळ बसणार आहे. कारण रामदास कदम आणि उदय सामंत यांच्यामध्ये फार उघड वितुष्ट नसलं तरी एक सुप्त सत्ता संघर्ष पूर्वीपासून राहिलेला आहे. अखंडित शिवसेना असतानाही त्यांच्यामध्ये कलगीतुरा झालेला आहे काही वेळेला. त्यावेळेला रामदास कदम यांनी परिस्थितीचं एकूण वातावरण पाहून मिळतं जुळतंही घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पण तरी सुद्धा असं काही ज्याला खरोखर मनापासूनच सख्य म्हणावं असं सख्या दोन्ही नेत्यांमध्ये राहिलेलं नाही. ते स्वाभाविक आहे कारण दोघांनाही आपापलं राजकीय स्थान जास्तीत जास्त भक्कम या जिल्ह्यात करण्याची गरज आहे, इच्छा आहे. आणि ती इच्छा आता जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रबळ होताना रामदास कदम आणि त्यांच्या चिरंजीवांच्या रूपाने दिसणार आहे. कारण रामदास कदम असं वाटत होतं की या विधानसभा निवडणुकीत जर त्यांच्या चिरंजीवांना जरी आमदारकी मिळाली पण मंत्रिपद मिळालं नाही तर ते आहे तेवढ्याच प्रमाणात त्यांची ताकद त्यांच्या पुरती राहील. कारण दापोली तालुक्यामध्ये एकेकाळचे शिवसेनेचे मातब्बर नेते सूर्यकांत दळवी हे आता त्यांच्यावर राहिलेले नाही. पण आता यांना मंत्रिपद राज्यमंत्रीपद का होईना मिळाल्यामुळे त्यांची ताकद निश्चितपणे वाढणार आहे. कारण शेवटी मंत्रिपदाचा म्हणून एक प्रभाव असतो आणि तो प्रभाव नक्की ते वापरतील. रामदास कदम यांना तर याबाबतचा खूप दीर्घ अनुभव आहे आणि त्याचा वापर करून ते किमान या 3-4 तालुक्यांमध्ये उदय सामंत यांचं वर्चस्व रोखण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणारे उघड आहे. एकीकडे रामदास कदम आणि सामंत यांच्यातला सत्ता संघर्ष आहे, तर दुसरीकडे येतं म्हणजे राणेंचं नाव. राणे खरं तर एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता निलेश राणे हे शिवसेनेत आलेले आहेत. त्यामुळे जरी ती निवडणुकांमधली एक तडजोड असली किंवा एक राजकीय ऍडजस्टमेंट जरी असली तरी निलेश राणे यांनी शिवसेनेत येणं हे कुठेतरी सामंतांना अडचणीचं ठरू शकतं. कारण की लोकसभेला देखील सामंत आणि राणे यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नव्हतं. तुम्हालाही माहिती असेल सर की उदय सामंत यांच्या बंधूंना लोकसभेचं तिकीट हवं होतं पण ऐन वेळेला ते मिळालं नाही. नारायण राणेंनी त्यांचं राजकीय वजन वापरत खासदारकीचं तिकीट मिळवलं. पण या निवडणुकीत कुठंतरी सामंतांकडनं हवा तसा लीड राणेंना मिळालेला नव्हता आणि मग त्यानंतर निलेश राणे शिवसेनेत आले. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता की ह्याच्यामुळे देखील सामंत कुठे बॅकफुटर गेलेत कोकणामध्ये? रोहित बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. कारण राणे आणि सामंत यांच्यामध्ये एक सत्ता संघर्ष हा राहिलेलाच आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला आठवत तर यापूर्वी उदय सामंत हे आधीच्या काळामध्ये संपर्क मंत्री होते आणि पालकमंत्री म्हणून पण होते आणि त्यामुळे त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही कुटबस बऱ्यापैकी होती. तिथं अनेकदा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांमध्ये त्याची प्रचिती यायची उपस्थितांना. आणि त्यावेळेला राणेंची ताकद तुलनेने कमी झालेली होती कारण त्यांचे चिरंजीव नितेश हे एक आमदार वगळता राणेंची ताकद फारशी त्या जिल्ह्यामध्ये नव्हती. पण गेल्या 6 महिन्यामध्ये चित्र राजकीय एवढ्या मोठ्या प्रमाणात पालटलं की स्वतः नारायण राणे हे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले तर आता त्यांचे थोरले चिरंजीव हे आमदार झालेले. दीपक केसरकर हे शिवसेनेतले असले तरी ते राणेंच्या बरोबर आहेत. ते उदय सामंतांच्या पेक्षा राणेंच्या गटाबरोबर जास्त आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामंतांचा प्रभाव खूपच कमी होणार आहे किंवा तो फारसा राहणार नाही असं आता चित्र आहे. आता तो जिल्हा पुन्हा पूर्वीप्रमाणे नारायण राणे यांचा जास्त प्रभाव असलेला जिल्हा म्हणून ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको. त्या पद्धतीने या राणे पिता पुत्रांनी आपली कार्यपद्धत सुरू केलेली आणि त्या ठिकाणी आपला जम पुन्हा ते जोमाने बसवतील यात आश्चर्य वाटण्यासारखं नाही. तुम्ही म्हणता असं लोकसभा निवडणुकीच्या काळात ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राणेंना ज्या तऱ्हेचे पाठिंबा आणि बळ अपेक्षित होतं दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये जो उदय सामंतांचा परंपरागत मतदारसंघ आहे तिथून ते आता 5व्यांदा विजयी झालेले आहेत
त्या मतदारसंघामध्ये तर राणेंना घवघवीत यश किंवा चांगली आघाडी मिळणं अपेक्षित होतं. पण ती आघाडी फारशी अपेक्षा एवढी मिळाली नाही. उदय सामंत यांना ज्या तऱ्हेने 50, 60, 70, 80 हजारापर्यंत ते आघाडी किंवा काही वेळेला मतं मिळवायचे, त्या तुलनेत राणेंना मिळालेलं आधिक्य हे 20-25 हजारच्या पुढे गेलं नाही. त्यामुळे ते खतखत राणे पिता पुत्रांच्या मनात होती. त्यातच त्या काळामध्ये इतर काही ज्या घडामोडी झाल्या, त्यामुळे राणेंना असं वाटलं की उदय सामंत किंवा सामंत बंधू हे दोघेही आपल्याला काही मनापासून यामध्ये पाठिंबा देत नाहीये. आणि ते इतकं निवडणूक निकालानंतर तुम्हाला आठवत असेल तर एका टिप्पणीतनं बाहेर आली होती. निकालानंतर सामंतांच्या राणेंच्या चिरंजीवांकडनं अशी एक टिप्पणी केली होती की आता सगळा हिशेब चुकता केला जाईल. हा हिशेब चुकता करण्याचा जो विषय होता तो आता सुरू झालेला आहे आणि तो आता जास्त प्रभावीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होईलच. पण त्याच्यावर राणे खासदार हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून आहे आणि त्यामुळे खासदार या नात्याने ते आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं चांगल्या तऱ्हेने वर्चस्व वाढवण्याचा, प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्या ठिकाणी खासदार म्हणून ज्या काही आढावा बैठका असतात त्या आढावा बैठका ते घ्यायला लागलेले आहेत. त्या आढावा बैठकांमधनही ते त्यांचा प्रभाव दाखवतील आणि त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश हे तर आता कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. म्हणजे उदय सामंत आणि त्यांचा मंत्रिपदाचा दर्जा एकच आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हटल्यावर ते केवळ या 2 जिल्ह्याचे ते राज्याचे मंत्री असतात आणि त्यामुळे त्याचाही त्यांना वापर करता येणार आहे. त्यांच्याकडलं जे खातं आहे, जे एरवी आपल्याला मत्स्य आणि बंदरे म्हणजे त्या मानाने कमी महत्वाचं खातं वाटेल, पण कोकण किनारपट्टीचा विचार करता हे फार संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या अतिशय चांगला उपयोग करता येईल अशा तऱ्हेचं खातं, आपला प्रभाव पाडता येईल या कोकणपट्टीवर, असं एक खातं त्यांना मिळालेलं आहे. आणि राणे हे इतके मुरलेले मुरब्बी राजकारणी आहेत. गेली 30-35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पिताजींच्या अनुभवाचा पण लाभ नितेशना होणार आहे आणि त्यामुळे या खात्याचाही वापर करून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिरकाव करायचा, उदय सामंतांच्या वर्चस्वाला शह देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणं हे उघड आहे. राणे, कदम, सामंत यांच्याशिवाय अजून एका राजकीय प्लेअरचं नाव त्या कोकणातल्या राजकारणात चर्चेत येते आणि ते प्लेअर म्हणजे रवींद्र चव्हाण. रवींद्र चव्हाण हे खरं तर मंत्री होते मागच्या वेळेस, पण यावेळेस त्यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये. तेव्हा अशा अनेक अफवा उठल्या की त्यांचं डिमोशन झालं किंवा त्यांना कुठेतरी दूर केले. पण आता त्यांचं नाव जे आहे ते भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेमध्ये, आणि रवींद्र चव्हाण यांचं कोकणातलं कनेक्शन आहे, त्यांचं मूळ गाव कोकणातलं आहे. कोकणात संघटनामध्ये ते खूप सक्रिय असतात. त्यामुळे मला विचारायचं असं आहे की रवींद्र चव्हाण यांना प्रदेश अध्यक्ष पद जर का भाजप देणार असेल तर त्याचा कोकणातल्या राजकारणावर भाजपला हातपाय पसरायला फायदा होईल का? 100% फायदा होईल रोहित. कारण तुम्ही म्हटलं तसं रवींद्र चव्हाणांचं कोकणातलं जुनं नातं आहे आणि ते गेल्या काही वर्षात विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यावर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या निमित्ताने त्यांच्या इथं वारंवार फेऱ्या होत होत्या. किंवा त्या काळामध्ये तर अशी पण चर्चा होती की कदाचित लोकसभेचं तिकीट त्यांना दिलं जाईल किंवा काय भाजपतर्फे, अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. पण तसं नव्हतं, ते नारायण राणेंना मिळालं. तरी सुद्धा रवींद्र चव्हाणांचं विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप राजकीयदृष्ट्या राहिलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये. त्या ठिकाणची त्यांची उपस्थिती, त्यांचा सहभाग हा वाढलेला आहे आणि त्या वाढलेल्या सहभागाचा भाजपला नक्की फायदा होईल. प्रदेशाध्यक्ष जर ते झाले तर त्या प्रदेशाध्यक्ष पदाचाही वापर ते या ठिकाणी करू शकतील. रत्नागिरी जिल्ह्यात त्या मानाने भाजपचं बळ अतिशय कमी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी भाजपला बळ वाढवायचं असेल तर त्यासाठी रवींद्र चव्हाण कशा तऱ्हेने आपल्या पदाचा वापर किंवा उपयोग करून घेतात हे पण पाहावं लागेल. एक अलीकडची चर्चा आपण सगळेजण ऐकतोय की राजन साळवी हे कदाचित भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. तशा काही घडामोडी खरंच घडल्या तर तो एक मोठा फायदा भाजपला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः आपला हातपाय पसरायला होणार आहे. आणि रवींद्र चव्हाण हे या सगळ्या लोकांचा असेल, या नेत्यांचा असेल किंवा अनुकूल राजकीय परिस्थितीचा असेल, राणेंसारखा मुरब्बी राजकारणामध्ये अतिशय कसलेले नेते आणि त्यांचे 2 चिरंजीव, जे दोन्ही आमदार आहेत, पुन्हा कॅबिनेट मंत्री आहेत, या सगळ्याचा वापर करून भाजपचं या ठिकाणी पुन्हा वर्चस्व निर्माण करावं. 2007 नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राणे भाजपमध्ये जाईपर्यंत भाजपची अवस्था अतिशय कमी ताकदीची राहिली होती. रत्नागिरी जिल्ह्यात तर अजूनही फार ताकद त्यांची नाहीये. हे सगळं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांना जर प्रदेशाध्यक्षपद मिळालं तर त्याचा नक्की वापर या ठिकाणी केला जाणार आहे. आणि भाजपची नक्की मनीषा आहे की रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग जिल्हा असो, कोकणामध्ये उद्धव ठाकरे असो किंवा अगदी 29च्या निवडणुकीपर्यंत पाहिजे तर कदाचित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा शह देण्याच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी मोर्चे बांधणी केली तर आश्चर्य वाटायला नको. सर, तुम्ही आता राजन साळवींचं नाव घेतलं. राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर आहे, त्याच्याबद्दल आता बरीच चर्चा आहे. पण वैभव नाईक यांचं सुद्धा नाव आहे. अजून ते भाजपच्या वाटेवर इतके नाही याबद्दल कुठली बातमी नाही, पण चर्चा तशी आहे, अस्वस्थ ते आहेत.
पण याशिवाय एक नवीन बातमी येते ते म्हणजे उद्धव ठाकरेंची मुंबईत बैठक झाली आणि तेव्हा उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यामध्ये तुतुमेमे झाल्याची चर्चा आहे. ह्याच्यामध्ये कोकणातला जो काय पराभव शिवसेनेचा झाला त्याचं सगळं खापर आहे किंवा त्याचं सगळं जबाबदार त्याला विनायक राऊतांना धरलं गेलं. तर मला हे समजून घ्यायचं की विनायक राऊत यांचं नेमकं राजकारण काय आणि त्यांच्यावरती हे सगळं खापर का फुटतंय. विनायक राऊतांचं राजकारण गेल्या विशेषतः एक 10 वर्षाचं आपण पाहिलं, ते खासदार म्हणून 2014 साली निवडून आल्यानंतर, तर त्यावेळेला उदय सामंत हेही शिवसेनेमध्ये, म्हणजे अखंडित शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची जी होती त्यामध्ये सहभागी झाले होते. आणि त्यामुळे उदय सामंत आणि विनायक राऊत यांचं गुळपीट चांगल्या प्रकारे जमलेलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यात तर किंवा रत्नागिरी शहरामधलं जे विनायक राऊत यांचं संपर्क कार्यालय होतं ते उदय सामंत यांचंच असल्याचं सगळ्यांना माहिती आहे. ती जागा, ती जागा त्यांनी भाड्याने घेतलेली, पण ती विनायक राऊतांना वापरायला दिली होती. विनायक राऊतांचा संपर्क करायला होता. इतकंच नव्हे तर विनायक राऊतांची जी काही बडदास्त रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या काळात राखायची, त्यामध्ये सामंत बंधू लक्ष घालत असत हे सर्वज्ञात आहे, उघड गुपित आहे. आणि त्यामुळे विनायक राऊत आणि सामंत यांचं नक्की पूर्वीपासून एक चांगलं कनेक्शन किंवा ट्युनिंग जमलेलं होतं. त्या तुलनेत राजन साळवी आणि सामंतांचं कधीच ट्युनिंग नव्हतं. किंबहुना ते दोघेही एकमेकाला या जिल्ह्याच्या राजकारणातले, विशेषतः दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातले स्पर्धक म्हणून मानत आलेले आहेत. आणि त्यामुळे सामंतांनी राजन साळवींना वेळोवेळी शह द्यायचा प्रयत्न केला आणि राजन साळवींनी त्याचं प्रत्युत्तर दाखल काही राजकीय हालचाली करायचा प्रयत्न केला, ज्यात ते फारसे यशस्वी झाले नाही. सामंतांचं वर्चस्व कायम राहील. पण त्यामुळे साळवींचा हा जो एक संशय किंवा आरोप आहे की सामंत आणि विनायक राऊत यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीचं जे काही संबंध राहिलेले आहेत, त्यात त्यांनी एक उल्लेख केला आवर्जून, एक विशेष शब्द वापरला की त्यांचे व्यावहारिक संबंध राहिलेले आहेत. तर तशा संशयाला पुष्टी मिळावी अशा तऱ्हेचे ते नातेसंबंध असल्याचं साळवींचा आरोप आहे. आणि त्यामुळे त्या आरोपाला अगदीच ते निराधार आहेत असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना असा संशय आहे की या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये, विशेषतः राजापूर मतदारसंघामध्ये, जेव्हा सामंतांचे थोरले बंधू किरण सामंत ते आतापर्यंत नेहमी पडद्यामागे राहिलेले होते, ते आता प्रथमच प्रत्यक्षपणे राजकीय रंगमंचावर उतरलेले आहेत, त्यावेळेला विनायक राऊत यांनी आपल्यापेक्षा त्यांना जास्त मदत केली असा त्यांचा संशय असेल, तर तो पूर्णपणे निराधार असेल असं मानता येणार. आपण जर का रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे जर का बघितले तर त्यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप यांची एक एकत्रित ताकद आपल्याला दिसते. म्हणजे तटकरे यांच्याकडे म्हणजे तटकरे यांची रायगडमध्ये असलेली ताकद किंवा शेखर निकम यांचं चिपळूणमध्ये असलेलं एक त्यांची तिकडची ताकद, मग खाली कदम आणि रत्नागिरीत तर सगळ्या शिवसेनेचा जो काय वरचष्मा आहे तो, आणि खाली सिंधुदुर्गामध्ये आता भाजप हातपाय पसरत आहे. या सगळ्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली इंडियन नॅशनल काँग्रेस आणि शेकाप सारखा पक्ष ह्यांचं राजकीय अस्तित्व या निवडणुकीत संपल्यात जमाय का? राजकारणामध्ये संपणं हा शब्द मी नेते किंवा पक्ष कोणालाही सहसा वापरत नाही, कारण राजकारणामध्ये इतक्या काही वर्षानंतर परत झाली किंवा एकूण चढउतार होत असतात की कदाचित पुन्हा ते उसळी मारून येऊ शकतात. पण आत्ताच्या घडीला तुम्ही म्हणाल तर होय, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप या तिघांनाही ओहोटी लागल्यासारखं चित्र या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस ही फक्त ती सुद्धा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस ही आमदार शेखर निकम यांच्यामुळे अस्तित्वात असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर त्यांचं काही अस्तित्वच नाही. काँग्रेस पक्षाची अवस्था तर त्याहून दयनीय आहे. त्यांच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकही आमदार नाही, एकही लोकप्रतिनिधी नाही. आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व आणखीनच ओहोटीला लागलेलं किंवा आत्ताच्या घडीला तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शून्यवत वाटावं असं आहे. पण पुढल्या निवडणुकांमध्ये किंवा पुढे वातावरण कसं राजकीय बदलेल काही वर्षांनी, काही महिन्यांनी सांगता येत नाही. त्यामुळे तिन्ही पक्ष आता नक्की अतिशय दुबळे आहेत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये. ते उसळी मारून परत स्वतःला काही राजकीय परिस्थिती अनुकूल झाली तर त्याचा लाभ उठून स्वतःला पुन्हा प्रस्थापित करू शकतात का, हे पाहावं लागेल. पण आत्ताच्या घडीला तरी चित्र तुम्ही म्हणता त्या पद्धतीचं आहे. त्याच्यामध्ये पुढल्या भविष्यात घडामोडींमुळे काय फरक पडेल हे आपल्याला काही वर्षांनीच कळू शकतो. तर शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर असं दिसलं की राज्यभरात जरी भाजप आलेलं असलं तरी आकडेवारीनुसार कोकणाच्या दोन तीन जे काही जिल्हे आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये, इथं शिवसेनेची ताकद अजून शाबूत आहे. म्हणजे त्यांचे आमदार हे जास्त आहेत. पण आमदार जास्त असल्यामुळे आणि सत्ता असल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं सर की विधानसभा निवडणुकीचा निकालाचा फायदा भाजपाला होईल का कोकणच्या जिल्ह्यांमध्ये? मला वाटतं नक्कीच फायदा होईल आणि ते त्यासाठीच सगळी मोर्चे बांधणी करता आहेत. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे 3 आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा आमदार नसला तरी मगापासून आपण चर्चा करतो तसं
राणे पिता पुत्र आणि हम्म. इतर लोकांच्या मदतीने ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त आपलं प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा तर राणेंच्यामुळे भाजपच्या ताब्यात असल्यासारखा आता आहे आणि त्यामुळे सगळ्याचा फायदा त्यांना नक्की स्वराज्य लोक सार्वजनिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत, मग जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, या सगळ्यामध्ये भाजपचा पुन्हा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही असं आत्ताचं चित्र आहे. कारण आत्ताचं म्हणतात त्यानुसार उशिरात उशिरा एप्रिल मे पर्यंत या निवडणुका होतील आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा जो काही प्रभाव असतो आणि आता लोकप्रतिनिधी तिथे निवडून आल्याचा जो काही लाभ असतो, सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत, सत्ताधारी त्या ठिकाणी आहेत, दोन त्यांचे मंत्री आहेत आणि त्यामुळे ते मंत्री असल्याचा जो काही फायदा असतो तो सगळा त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो नक्की त्याचा वापर करतील. उत्सुकता ही आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे सेना त्यांना कशा तऱ्हेने प्रत्युत्तर देते किंवा कशा तऱ्हेने आपले पुन्हा अस्तित्व जे आहे ते टिकवून ठेवण्यात नाही तर जास्त वाढवण्याचा प्रयत्न करते. कारण आज मित्र जर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं गणित बघाल तर त्या ठिकाणी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वामुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा वर्चस्व आहे किंवा त्यांचीच आज पकड आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज सामंत बंधूंची चांगली पकड आहे. ही पकड ढिली करण्याची क्षमता या सगळ्या राजकीय निवडणुकांमधून घडामोडींमधनं राणे बंधू असतील की इतर लोक दाखवू शकतात का, हा सगळ्यात उत्सुकतेचा प्रश्न आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण म्हटलं असं स्वाभाविकपणे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेला हे किती प्रमाणामध्ये रोखू शकतात किंवा किती प्रमाणात सामंत बंधूंना रोखू शकतात, हे याच्यातलं सगळ्यात राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठरणार. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि कोकणातले जे हायपर लोकल राजकारण आहे त्यामुळे आम्हाला समजण्यास मदत झाली. माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की जे हा कार्यक्रम आता बघत असतील त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया, राजकारणाबद्दल त्यांचे असलेले प्रश्न आणि त्यांची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातले सगळे विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला घरबसल्या बघता येतील. आत्ताचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.